आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणी आणि समस्या सामोरे जातात. या प्रत्येक वेळी येणाऱ्या समस्येला सामोरं जाताना आपल्याला संकटांना धैर्याने तोंड द्यावं लागतं आणि यासाठी गरज असते ती म्हणजे खेळाडू वृत्तीपणाची. आपल्या प्रत्येकाच्याच अंगामध्ये एक खेळाडू लपलेला असतो. लहानपणी आपण प्रत्येकच खेळ आनंदाने खेळतो, पण जसजसे मोठे होतो तसतसे आपण हे खेळ खेळत नाही. परंतु हे जे खेळ असतात हे कसे खेळायचे किंवा ह्या खेळाचा सामना करण्यासाठी काय करावं लागत यासाठी संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून अनेक दाखले देतात. हा जो खेळ आहे हा खेळ खेळत असताना आपल्याला आयुष्यामध्ये अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि जर आपल्याकडे खेळाडू वृत्ती असेल तर मात्र आपण चांगल्या प्रकारे येणाऱ्या समस्यांना तोंड देऊ शकतो, त्या समस्येवर मात करू शकतो. मग यासाठी काय गरज असते तर आपल्या अंगी खेळाडू वृत्ती बाणवण्याची. कारण अनेक संकटांना सामन्यांना तोंड देत असताना कधी आपल्याला हार देखील पत्करावी लागते, परंतु ही हार दुःखरूपी न मानता आपल्या पुढच्या तयारीसाठी योग्य दिशा दाखवणारी आहे असं जर मानलं आणि जर खेळाडू वृत्तीनं जर ती हार स्वीकारली तर पुढच्या वेळेसचा विजय निश्चित हा आपला असतो. जेव्हा खेळाडू वृत्ती आपल्या अंगातली वाढत जाते त्यावेळेस आपण प्रत्येक सामन्यात धैर्यानं सामना करू शकतो, प्रत्येक अडचणीला धैर्यानं मात देऊ शकतो. संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये ह्या खेळाडू वृत्तीचं दर्शन कसं घडवतात ते सांगतात की ऐकल्या नव्हे खेळ चांग धरीला संग म्हणून ओमटे तेव्हा कळे नाद भेदाभेद निवडेना दुसऱ्या परी एक ऐसा वजे रिसा निकुरेही तुका म्हणे कळत्या कळे एर खेळे खेळ म्हणून. याचा अर्थ काय की ऐकल्या नव्हे खेळ चांग धरीला संग म्हणून. एकट्यानंच हा आध्यात्मिक खेळ खेळणं चांगलं नाही. हा आध्यात्मिक खेळ खेळत असताना सर्वांना सामावून घेतलं पाहिजे, तरच प्रत्येकाची उन्नती आणि प्रगती होऊ शकते आणि खरा जीवनातला आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून हा खेळ आध्यात्मिकतेचा एकट्याने खेळून काहीच उपयोग होणार नाही. यासाठी तुम्हाला इतर संगती आवश्यक आहे आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की धरीला संग म्हणूनच आम्ही या वैष्णवांची संगत धरलेली आहे. या वैष्णवांना आम्ही सोबत घेऊन हा खेळ खेळत असतो, कारण एकट्यानं हा खेळ खेळायला काही जमत नाही. पुढे ते म्हणतात की उमटे तेव्हा कळे नाद भेदाभेद निवडेना. जेव्हा एखाद्या वाद्यांवर विविध वाद्यांवर नाद उमटतो, ध्वनी प्रकट होतो, त्यावेळेस त्याचा आवाज वेगवेगळा येत असतो, परंतु आपल्याला तो आवाज कोणत्या वाद्याचा आहे किंवा कशाचा येतोय हे मात्र आपल्याला निवडता येत नाही, त्यातला भेद लवकर लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे खेळाडू कोणता कसा असावा आणि तो खेळाडू कसा कळल हा लवकर लक्षात येत नाही. दुसऱ्या परी एक ऐसा वजे रिसा निकुरेही. ह्या आध्यात्मिक खेळामध्ये जसा पहिला खेळाडू असतो तसाच दुसरा खेळाडू असलाच पाहिजे किंवा असेलच असं नाही. कदाचित पहिल्या खेळाडूपेक्षा दुसरा खेळाडू वेगळा सुद्धा निघू शकतो. म्हणून त्याच्यामुळे ह्या खेळामध्ये जर आपण एखाद्याला बळजबरीच ओढून आणलेला असेल, त्याला जर त्याची इच्छा नसताना आणला असेल तर मात्र त्याची आणि आपली संगत होत नाही. म्हणजेच काय तर एखाद्याला त्याची इच्छा नसताना जर आपण ह्या मार्गात ओढत आणत असू तर तो या मार्गामध्ये रमणार नाही, कारण त्याला या गोष्टीची काही जाणीव राहणार नाही. आयुष्यामध्ये सुद्धा आपले असंच असतं. जेव्हा एखाद्याला आपण बळजबरीने एखाद्या गोष्टीत सहवासात आपल्या घेत असतो तर त्याची इच्छा नसते, त्यावेळेस तो आपल्यासोबत राहत नाही. मग आपल्याला दुःख होतं, मी त्याच्यासाठी एवढं केलं, त्याच्यासाठी एवढी मदत केली, त्याला बोलावलं, त्याला घेतलं सोबत, त्याच्या प्रत्येक पद्धतीमध्ये त्याच्या प्रत्येक जबाबदारीमध्ये मी साथ दिली त्याला, परंतु तो आता सोबत राहत नाही. का सोबत राहत नाही तर त्याचा इथं हा खेळ नाहीये, त्याला तो जमत नाहीये. म्हणून आपण सुद्धा अशा व्यक्ती निवडताना व्यवस्थित हा निवडाव्या व्यक्ती, म्हणजे आपल्यासोबतचा देखील खेळाडू निवडताना व्यवस्थित निवडला पाहिजे. क्षेत्र कोणतंही असो, जर खेळाडू निवडणं चुकलं तर खेळ चुकून जातो. पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे कळत्या कळे एर खेळे खेळ म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात की हा खेळ फक्त कळणाऱ्यालाच कळतो. असं हे खेळ खेळणारे इतर अनेक लोक आहेत, परंतु हे जर लोक असे खेळ खेळत बसले ज्यांना काही त्याच्यात रस नाही किंवा काही कळत नाही, असे लोक जर या खेळामध्ये उतरले तर त्यांच्यावर जन्ममरणाची डावं पडतील आणि मग ह्याच डावामध्ये ते गुरफटून राहतील, त्यांचा उद्धार आणि विकास होणार नाही. यासाठी इथं जाणताच खेळाडू पाहिजे आणि असे खेळाडूच आम्ही निवडावे लागतील असं संत तुकाराम महाराज या अध्यात्माच्या बाबतीत आपल्याला सांगतात. परंतु हेच तत्व खेळाडूंचं, कशा प्रकारे खेळाडू वृत्ती असावी किंवा कशा प्रकारे खेळाडू आपण निवडले पाहिजेत आयुष्यामध्ये संकटांना सामना करताना, आपल्यासोबत घेऊन जाताना, हे आपल्या हातात असतं. त्यामुळे आयुष्याची निवड करताना, कोणत्याही गोष्टीत निवड करताना आपले खेळाडू आपल्या गोष्टी बरोबर लावून पाहाव्यात, तर आपल्याला पुढे चालून त्रास होणार नाही. जय जय राम.